नमस्कार मैत्रिणींनो, वाव न्यानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक कर्नाटकी गोडाचा पदार्थ दाखवणार आहे। तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो, चौथीला। त्या पदार्थाचं नाव आहे तंबीट। माझ्या मुलीच्या सासूबाईने तो मला करून दाखवला होता आणि मी तो लक्षात ठेवलेला आहे। दुर्दैवाने आज त्या आपल्यामध्ये नाहीयेत, त्यांची आठवण म्हणून मी तुम्हाला पण हा पदार्थ दाखवणार आहे। चला तर मग आता मी त्याचं साहित्य तुम्हाला दाखवते। हे मी पाव किलो गहू घेतले, चणा डाळ घेतले, खोबरं, काजू आणि बदाम ते तुम्हाला पाहिजे असेल तर घालू शकता, नाही घातले तरी चालतात। खसखस घेतले 2 चमचे, तीळ घेतले, हे आहे जायफळ आणि वेलची, आणि त्यासाठी थोडं तूप लागेल अर्धी वाटी, आणि हा गूळ आहे। तर चला आपण आता हे गहू आणि डाळ आपण भाजून घेऊया। तापत ठेवलाय, त्यामध्ये आपण गहू घेऊया। चांगले लाल भाजून घ्यायचे, गहू डाळ वेगवेगळे भाजायचं, असे एकदम फुलाला आले का मग ते काढायचे। आता आपले हे छान गहू झालेले आहेत लाल, आणि ते फुटायला पण लागले, त्याच्यामुळे आपण काढून घेऊया। गॅस बारीक करते। आता ह्यामध्ये आपण घेऊया ही चणा डाळ। चणा डाळ पण आपण अशी लाल करून घ्यायची चांगली। आता आपली डाळ पण भाजून झाली, चांगली लाल गुलाबी रंगावर चांगली झालेली आहे, ते आपण काढून घेऊया त्याच्यामध्ये। आता ह्याच्यात मी खोबरं भाजून घेते। खोबरं भाजायला काय वेळ नाही लागत। ह्या वेलच्या आहेत त्या मी गव्हामध्येच टाकते, कारण आपले दळून निघतील त्याच्यामधनं। आता मिक्सरमधनं गहू आणि डाळ चांगली बारीक करून घ्यायची। आपलं खोबरं आता चांगलं खमंग भाजलं गेलेलं आहे, ते मी काढून घेते आणि तीळ टाकते त्याच्यामध्ये। आता ह्याच्यात आपण थोडंसं तूप टाकूया, आणि हे आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये थोडे फ्राय करून घेऊया आणि मग बारीक करू। आता हे आपले पण झालेले आहेत, मी गॅस घालवते आणि मिक्सरमध्ये गहू आणि चणा डाळ वाटून दळून घेते बारीक। आता मी अर्ध मिश्रण आपलं घेतलेली आहे, चणा डाळ आणि गहू, ते आपण बारीक करून घेऊया। अर्धे गहू ठेवलेले मी आणि डाळ ते आता मिक्सरमध्ये टाकते। आता हे मी वाटून घेते। हे आता आपलं झालेलं आहे, अर्धा अर्धा करून वाटून घेतलेलं आहे ते। आता मी हे आधी चाळून घेते। आता मी इथे पॅन परत तापत ठेवले, त्याच्यात 2-3 चमचे तूप टाकले, आणि आपले ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतलेले आणि जायफळ थोडं किसून घातले मी त्याच्यावर। वेलची तर आपण गव्हामध्येच टाकलेली आहे दळाला। हे सगळं मी आता मिक्स करून घेते। आपलं तूप गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण गूळ घालूया। आम्ही गूळ किसून घेतलेला आहे चांगला। फक्त गूळ वितळावे परत आपण त्याला घाटून घ्यायचं। पाक वगैरे असा काही जास्त कडक 1 तारी 2 तारी नाही करायचा, फक्त गूळ वितळवायचा आणि मग त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं। तर मी आता गूळ वितळून घेत आहे। हा आपला गूळ चांगला वितळलेला आहे तुपामध्ये। आता यामध्ये आपण थोडं थोडं मिश्रण घालून घेऊया। सगळं एक केलेलं आहे, खोबरं, ड्रायफ्रुट्स, खसखस, तीळ। खमंग भाजलेलं आहे, गुलाबी रंग त्याला आलेला आहे। हे आता आपलं मिश्रण सगळं झालेलं आहे, याचे असे लाडू वळायचे आपल्याला पाहिजे तो हे करून, जेवढी साईज। आता मी पूर्ण सगळे लाडू वळून झाला। तर मग आपलं हे तंबीट झालेलं आहे। तंबीटचे लाडू ते कसे झाले, त्याच्यामध्ये काय कमी जास्त झालं असेल ते मला कॉमेंटमध्ये कळवा। आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ज्या कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करा, म्हणजे माझ्या पुढच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। तोपर्यंत धन्यवाद।